तिसरी गोष्ट, त्यांनी 750 शेतकऱ्यांचा बळी घेतलेला आहे त्या 3 कृषी कायद्यांच्या. ओके. साखरेचा भाव पेक्षा गडकरींचा वाटा त्याच्यामध्ये मोठा आहे. ओके. जसं साखरेच्या मध्ये स्थिरता आली तसं हमी भावाचा कायदा झाल्यानंतर सुद्धा स्थिरता येऊ शकते. ओके. म्हणजे मोदींनी एक चांगला निर्णय घेतला की साखरेचे दर निश्चित केले. मोदी सरकारच्या ठळक 5 चुका शेतकऱ्यांप्रतीच्या त्या कोणत्या तुम्ही सांगाल की ज्याच्याविषयी तुम्ही अतिशय नाराज आहात की ह्या 5 चुका? एक तर रासायनिक खताच्या किमती भरमसाठ वाढवून ठेवलेल्या आहेत. बरं. दुसरी गोष्ट, या स्वामीनाथनच्या बाबतीत त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे या सूत्राबद्दल. तिसरी गोष्ट, त्यांनी 750 शेतकऱ्यांचा बळी घेतलेला आहे त्या 3 कृषी कायद्यांच्या. ओके. एवढे. त्याच्यानंतर त्यांनी शेतीकडं गांभीर्यानं बघितलं नाही. ज्या तरतुदी त्यांच्या बघितल्या कृषी क्षेत्रात, अन्न प्रक्रिया उद्योगाकडे दुर्लक्ष केलं. ओके. कृषीचं बजेट कमी केलं. या सगळ्या चुका आहेत त्या. ओके. सर्वाधिक तुम्हाला असं जाणवलं की नाही हे सरकार शेतकरी विरोधीच आहे असा एक ठाम समज तुमचा कोणत्या निर्णयामुळे? आता बघा की कृषी कायदे एक त्यातलं ते तर आहेच. मला सांगा की उद्योगपतींना सहजगत्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेता याव्यात म्हणून 2013च्या भूमी अधिग्रहण कायद्यामध्ये दुरुस्तीचा घाट घातला. हा सरळ उद्योगपतींच्यासाठीच कायदा आणलेला. ओके ओके ओके. आणि शरद पवारांविषयी असं नाही वाटतं की शरद पवारांनी हे जर 4-5 निर्णय घेतले नसते तर त्या शेतकरी नेते म्हणून तुम्ही सुद्धा मानला असं, अशा कोणत्या शरद पवारांच्या चुका तुम्ही सांगू शकाल की इथं पवार चुकलेत आमच्या दृष्टीने? शरद पवारांच्याकडे 10 वर्ष कृषी खातं होतं, त्याच्यामध्ये अजून काही चांगली भरीव गोष्टी त्यांना करता आल्या. त्यांच्या काळामध्ये अन्नधान्याचं उत्पादन वाढलं त्याबद्दल मला काय म्हणायचं नाही. बरं. परंतु ते करत असताना त्यांनी साखर उद्योगाच्या बाबतीत त्यांना अजून चांगल्या गोष्टी करता आल्या असत्या जे मनमोहन मोदींनी केलं. मोदींनी गोष्ट केली, इथेनॉलचं केलं. त्याचबरोबर साखरेचा भाव पेक्षा गडकरींचा वाटा त्याच्यामध्ये मोठा आहे. ओके. साखरेची दर निश्चित करण्याचा. बरोबर. साखरेच्या दरामध्ये जो चढउतार व्हायचा आणि त्याच्यामुळं आजारी कारखाने अजून आजारी पडायचे आणि त्याच्यामध्ये कालाच्या ओघामध्ये बंद पडायचे. बरोबर. हे बंद झालं कधी? ज्यावेळी सरकारनं साखरेचे दर निश्चित करायला सुरुवात केली त्यावेळी. बरोबर. म्हणून त्याचाच आधार घेऊन आम्ही काय म्हणतो की हमी भावाचा कायदा असा करा म्हणजे अन्नधान्याच्या किमती बाजारामध्ये ज्या चढ उतार होतात, म्हणजे शेतकरी विकायला गेला भाव वाढतो, शेतकऱ्याचं विकून झालं भाव वाढतो. म्हणजे तसं जसं साखरेच्या मध्ये स्थिरता आली तसं हमी भावाचा कायदा झाल्यानंतर सुद्धा स्थिरता येऊ शकते. म्हणजे मोदींनी एक चांगला निर्णय घेतला की साखरेचे दर निश्चित केले. बरोबर. आणि पवारांना ते करता आलं असतं. खरं तर मोदींच्या पेक्षा पवारांना जास्त माहिती होती. ओके. केलं का केलं नाही हा माझा आक्षेप आहे. ओके. दुसरी गोष्ट, इथेनॉलच्या बाबतीत सुद्धा पवारांना करता आलं असतं. उलट पवारांनी खाजगी म्हणजे जे नेहमी खाजगीकरणाचं समर्थन करतात खाजगी उद्योगपतींनी साखर उद्योगामध्ये येऊ नये अशी जाहीर भूमिका घेतलेली होती. मला वाटतं 2006-07च्या रिलायन्सचा जेव्हा कारखाना पुण्यामध्ये दौंडमध्ये नव्हता तेव्हा तर आता अजून चांगलं चित्र दिसलं असतं. ओके. सगळ्यात म्हणजे जर तुमचा जो ऊसाचा प्रश्न आहे तो जर मोदी सरकारनं जर सोडवलेला आहे, साखरेचे दर स्थिर केलेले आहेत, तर हा एक मुद्दा तुम्हाला भाजपजवळ आणू शकत नाही का? तेवढा एकच मुद्दा नाही. अच्छा. मी प्रांजळपणानं सांगितलं जे चांगलं केलंय त्याला मी चांगलं म्हणणार. ओके. पण त्याच्याबरोबर जे नुकसान केलं ते जास्त नुकसान केलेलं आहे. ओके. मी माझी मतं बदलणार.